हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझे नाव राज शिरीष दिघे आहे. मी कर्जत उपासना केंद्र येथून आहे. मी लहानपणापासून बापूंच्या इथे येतो. मला आलेला अनुभव असा आहे की मी 10 दिवसासाठी राजस्थानला गेलो होतो. तर तिथून निघालो मी दहा दिवसानंतर. तर राजस्थान ते बँड्राला येऊन मी बँड्रा आमची ट्रेन होती, तर तिथे येऊन आम्ही थांबलो. नंतर मग वेस्टर्न लाईन होती, तर आम्हाला सेंट्रल लाईनला यायचं होतं. तर आम्ही बँड्रा ते CSTला आम्ही गेलो. तर आमच्याकडे खूप बॅग होत्या, आम्ही 5-6 मित्र होतो. तर चुकून माझी पाठीवरची बॅग मी वरच्या लोकल ट्रेनला जे वरचे खण असतं तिथं मी माझी बॅग ठेवली. आणि मग बँड्रा ते CST पर्यंत मी आलो. आणि त्याच्यानंतर आम्हाला अर्ध्या तासानंतर कर्जतला जायला ट्रेन होती CSTला. तर आम्ही सगळ्या बॅगा काढल्या, पण चुकून माझी पाठीवरची बॅग मी वर ठेवलेली, तर ती तिथंच विसरलो. तर कर्जत ट्रेन आली आणि मग अर्ध्या तासानंतर मला समजलं की माझी पाठीवरची बॅग तिथं मी विसरून आलोय. तर माझी खूप धावपळ झाली. तर मी त्या जे स्टेशन मास्टर असतात त्यांच्या इथं मी गेलो. त्यांना मी सांगितलं की असे माझी बॅग विसरलोय असं ट्रेनमध्ये. तर ते बोलले की आता खूप सकाळची वेळ होती, तर खूप गर्दी असते ट्रेनला, तर नशीब असेल तर मिळेल. तर त्यात माझे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असे पाकिट येते होतं आणि अजून खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते. तर मी खूप घाबरलो होतो. तर मला समजतच नव्हतं मी काय करायला पाहिजे. तर मी बापूंकडे प्रार्थना केली की बापूराया प्लीज माझी बॅग मिळू दे, कारण त्यात खूप महत्त्वाचे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते. तर ते बोलले की तुम्ही थांबा, अर्धा एक तास तिथं थांबा. जर का तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला मिळून जाईल. तर मी स्टेशनवर थांबलो, प्रार्थना करत होतो बापूंकडे की बॅग मिळू दे माझी. तर 10-1 वाजता त्यांनी आम्हाला कॉल केला की तुमची बॅग आहे सही सलामत आहे. तर ती गोरेगावपर्यंत गेलेली. तर आम्हाला फक्त गोरेगावला जाऊन ती बॅग आणायची होती. पण बापूंच्या कृपेने ती बॅग मला मिळाली. माझे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मला तिथं मिळाले आणि जशी बॅग होती तशी ती मिळाली. हरिओम श्रीराम अंबज्ञ.